डॉक्टर केतनची नुकतीच सिटी हॉस्पिटलमधील मॉर्ग्यूमध्ये नाईट ड्युटीसाठी नियुक्ती झाली होती. पहिलीच रात्र. वेळ होती 11:45. बाहेर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. तुफान वादळी वारा सुटला होता. त्या आवाजाने त्या मॉर्ग्यूच्या दारे खिडक्या आपोआपच वाजत होत्या. जणू कोणीतरी बाहेर आले आहे. केतनने 2 वेळा दरवाजा उघडलाही, पण बाहेर काळोखाचे साम्राज्य होते. बाहेर कुणीही नव्हते. पण हलकासा हसण्याचा आवाज आणि वाऱ्याचा झोत यामुळे त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. मॉर्ग्यूचे लोखंडी दार धाडकन बंद करून तो रजिस्टर तपासत बसला. अचानक त्याच्या मागून टकटक असा आवाज आला. तो मागे वळून पाहतो, पण तिथं कुणीच नव्हतं. त्याने मनाशी म्हटलं, कदाचित पाणी गळतंय. पुन्हा तो रजिस्टरकडे लक्ष देतो, पण आता टकटकऐवजी हसण्याचा हलका आवाज येऊ लागला. थंडगार, कानात शिरणारा. तो आवाज येतोय तिकडे गेला तर एका लोखंडी ड्रॉवरवर क्रमांक 13 कोरलेला होता. ड्रॉवर थोडासा उघडाच होता. केतनने हळूच हात पुढे करून तो बंद करण्याचा प्रयत्न केला, पण आतून कुणीतरी त्याचा हात घट्ट पकडला. थंडगार बर्फासारखा स्पर्श. केतन किंचाळण्याआधीच विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि लाईट गेली. अंधारात फक्त एकच गोष्ट दिसली. ड्रॉवरच्या आतून कुणाचा तरी पांढरट चेहरा त्याच्याकडे बघत होता, हसत. ते हसणं बेसूर होतं, पण चेहरा ओळखीचा वाटला. इथे तर मी कुणालाही ओळखत देखील नाही, असा विचार डॉक्टर केतनच्या मनात आला. साक्षी. हो, साक्षीचाच हा चेहरा होता, जिने माझ्यावर एकतर्फी प्रेम केलं होतं. ती मिशन हॉस्पिटलमधील साधी नर्स होती. मी तर कधीही विचारही केला नव्हता तिच्याबद्दल. तिच्या मनात मी होतो ते मी नजरेनं जाणलं आणि नजरेनंच नकारलं. पण ही इथे कशी? सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. मॉर्ग्यूमध्ये लाईट आता उघडझाप करायला लागले होते. फक्त बाहेरच्या विजेच्या चकाकीत कधीमधी तो पांढरट चेहरा हळूहळू चमकत होता. केतनचा हात अजूनही त्या थंड बर्फासारख्या पकडीत अडकला होता. तो सुटण्यासाठी झगडला, पण पकड जणू अधिक घट्ट होत चालली होती. तो मनापासून घाबरला होता. त्याच्या तोंडाला कोरड पडली होती. तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता. आजपर्यंत मी या डेडबॉडीवर रात्रभर जागून अभ्यास केला, आणि आज हे काय? आजी भूताच्या गोष्टी सांगायची. मी सुट्टीत घरी गेलो की माझ्यावरून उतारे उतरवून टाकायची. पण का, याचं उत्तर मला भेटलं नाही. तर मी ही प्रेते फाडून अभ्यास करतो. मला भूते झपाटतील, तिच्या विचारांची मी खिल्ली उडवायचो. पण आज मात्र मला कळून चुकलं होतं की आजी खरी होती. आता आजी हवी होती. असे असंख्य विचार डॉक्टर केतनच्या मनात घोळत होते. डॉक्टर. एक ओशाळवाना कुजबुजणारा आवाज त्याच्या कानाशी आला. तू इथे आलास? खूप उशिरा. त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा लागल्या आणि पुढच्या क्षणी लाईट आली. ड्रॉवर बंद होता आणि डॉक्टर केतन थरथरत मागे सरकला. त्याने धैर्य गोळा करून ड्रॉवर क्रमांक 13 उघडला. आत एका तरुण मुलीचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळलेला होता. चेहरा पूर्ण शांत. डॉक्टर केतन गोंधळला. मी जे पाहिलं ते खरं होतं का? तो वाचण्यासाठी रजिस्टर पलटू लागला. ड्रॉवर 13. मृत्यूचं कारण अपघात. नाव साक्षी. नोट. मृतदेहाची ओळख पटलेली नाही, पण डाव्या हातावर के अक्षर कोरलेलं आहे. ते वाचताच केतनच्या हाताला थंडगार झिंझिनी जाणवल्या. त्याने स्वतःच्या डाव्या हाताकडे पाहिलं आणि तिथं के अक्षर लालसर ताज्या जखमेप्रमाणे उमटलेलं होतं. त्याच क्षणी मागून दरवाजा बंद होण्याचा धडाम असा आवाज आला आणि कुणीतरी त्याच्या कानाशी कुजबुजलं. आता तुझा नंबर आहे ड्रॉवर 3 मध्ये. दरवाजा धडाम करून बंद झाल्यानंतर
केतनचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. त्याने कशीबशी हिंमत एकवटून दाराकडे धाव घेतली, पण ते घट्ट बंद होतं. जणू बाहेरून कुणीतरी कडी लावली होती. अचानक खोलीतलं तापमान खाली गेलं. श्वास घेताना जणू धूर निघत होता. मग ड्रॉवर क्रमांक 13 हळूहळू कर्कश आवाज करत उघडू लागला. आतलं पांढरं कापड हळूहळू हालू लागलं. केतन मागे सरकला, पण त्याचे पाय जमिनीला चिटकल्यासारखे हलत नव्हते. कापड हळूहळू खाली सरकलं आणि त्यातला चेहरा दिसू लागला. आणि चेहरा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो त्याचा चेहरा होता. डोळे मिटलेले, ओठांवर हलकी स्मितरेषा आणि छातीवर लोखंडी टॅग. ड्रॉवर 13 डॉक्टर केतन. मृत्यूची वेळ रात्री 3:15. तो अविश्वासाने पाहत राहिला. अचानक त्याला मागून कुणीतरी थंडगार बोटाने स्पर्श केला. तो झटक्यात मागे वळाला आणि त्याला धडकीच भरली, कारण साक्षी तिथं उभी होती. डोळ्यात पाणी, पण चेहऱ्यावर भयानक शांतता. मी जशी अडकले तसंच तूही अडकलास, ती कुजबुजली. ते मार्गिव कधीच रिकामा होत नाही. विजेचा कडकडाट झाला आणि लाईट गेली. शेवटच्या चकाकीत दिसलं, आता ड्रॉवर 13 आणि 3 दोन्ही बंद झाले होते. आतून हलके टकटक टकटक असे आवाज येत होते, कदाचित पुढचा बळी घेण्यासाठी. पाऊस कोसळतच होता, विजा कडाडत होत्या. केतनच्या घरी सुद्धा लाईट गेले होते. अचानक खुंटीवरचा कंदील खाली कोसळून विझला. त्या काळोखात आजीचे रडके वाक्य केतनच्या आईच्या कानावर पडले. सुनबाई, विपरीत घडलाय ग. आणि फक्त आक्रोश. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, निशा सोनटक्के यांची लिखित ही भयकथा असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.